30 वर्ष पूर्ण झाली की खूप महिला मला एकच प्रश्न विचारतात, मॅडम केस खूप गळतायत, कायम थकवा येतोय, अंगदुखी होतेय किंवा विटॅमिन सप्लिमेंट घ्यावे. म्हणून 30 प्लस महिलांनी कोणते सप्लिमेंट गरजेचे असू शकतात आणि कोणते अजिबात स्वतःहून सुरू करू नये. नमस्कार, मी डॉक्टर पूनम जाधव. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मी जे सप्लिमेंट सांगणार आहे ते प्रत्येकाने डोळे बंद करून सुरू करायचे नाहीत. आपल्या शरीरात खरंच कमतरता आहे का हे तपासून किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचे आहेत, कारण गरज नसताना घेतलेले सप्लिमेंट कधीही नुकसान करू शकतात. पहिलं, विटॅमिन डी. सर्वात पहिले म्हणजे विटॅमिन डी. आपल्या भारतात ऊन भरपूर असतानाही खूप महिलांमध्ये विटॅमिन डी कमी असते. जर तुम्हाला कायम अंगदुखी होत असेल, पाठ दुखत असेल, गुडघे दुखत असतील, लवकर थकवा येत असेल तर विटॅमिन डी ची कमतरता असू शकते. पण तपासणी करूनच गोळ्या सुरू करा. दुसरं म्हणजे कॅल्शियम. 30 नंतर आपल्या हाडांची ताकद हळूहळू कमी व्हायला लागते. विशेषतः ज्यांना 2-3 प्रेग्नन्सी झालेल्या आहेत, जे फिडिंग करत आहेत किंवा पाळी अनियमित आहे, त्यांनी कॅल्शियमकडे नक्की लक्ष द्या. तिसरं, आयर्न. आता आयर्न बद्दल बोलूया. भारतात खूप महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असते. जर चक्कर येत असेल, दम लागत असेल, चेहरा फिक्कट दिसत असेल, केस पण खूप गळत असतील तर आयर्न ची कमी असू शकते. पण आयर्नची गोळी स्वतःहून चालू करू नका. चौथं म्हणजे विटॅमिन B12. जर तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल किंवा हात पायामध्ये मुंग्या येत असतील, खूप थकवा येत असेल किंवा विसरायला होत असेल तर विटॅमिन B12 तपासून नक्की घ्या. पाचवं म्हणजे प्रोटीन. एक गोष्ट आपण खूप दुर्लक्ष करतो, ती म्हणजे प्रोटीन. आपण दिवसातून 3 वेळा जेवतो, पण शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही. त्यामुळे केस गळणे, स्नायूमध्ये कमकुवत होणे, कायम थकवा येणे हे सगळं प्रोटीनची कमतरतामुळे होऊ शकतं. ओमेगा 3. जर सांधे दुखत असतील, त्वचा खूप कोरडी वाटत असेल किंवा हृदयाची हेल्थ चांगली ठेवायची असेल तर तुम्ही ओमेगा 3 नक्की घेऊ शकता. पण तेही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे. सातवं म्हणजे मॅग्नेशियम. जर रात्री नीट झोप लागत नसेल, पायात गोळे येत असतील किंवा स्नायू ताणलेले वाटत असतील तर मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. मग आता एक गोष्ट मी प्रत्येक पेशंटला सांगते, इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर कोणतीही एखादी विटॅमिन सांगितलं म्हणून लगेच विकत आणून सुरू करू नका. आधी तपासणी करा, कारण प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असते. आता हे जाणून घेऊया की कोणत्या टेस्ट करून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला कायम थकवा येत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही या तपासण्या करून घेऊ शकता. पहिली म्हणजे CBC, दुसरं म्हणजे विटॅमिन डी, तिसरं म्हणजे विटॅमिन B12, आयर्न प्रोफाइल, फेरेटिन, थायरॉइड, ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल हे टेस्ट तुम्ही करून घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो, 30 वर्ष झाल्यावर सगळ्यांनी सप्लिमेंट घ्यायची गरज नसते. पण योग्य आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि गरज असेल तर योग्य तपासणीनंतर योग्य सप्लिमेंट घेतली तर पुढचे अनेक वर्ष आरोग्य चांगले ठेवता येते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.